नमस्कार. मी डॉक्टर सुनीता सांगोले, सहयोगी प्राध्यापक, दयानंद कला महाविद्यालय, लातूर. आनो भद्रा क्रत्वोहा यंतु विश्वताः, म्हणजे हे प्रभो, आम्हास या विश्वातील सर्व बाजूंनी कल्याणकारी विचार येवोत हे ब्रीद घेऊन स्थापन झालेली, स्वतःचा पॅटर्न निर्माण करणारी महाराष्ट्रातील एक नामवंत अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणजे दयानंद शिक्षण संस्था, लातूर. 22.5 एकराच्या विस्तीर्ण परिसरात संस्थेची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी आणि औषध निर्माणशास्त्र अशी स्वतंत्र महाविद्यालये आहेत. संपन्न ग्रंथालये, दुतर्फा झाडांनी सुशोभित अंतर्गत रस्ते, भव्य क्रीडांगण, वातानुकूलित सर्व अद्ययावत सुविधा असलेले सांस्कृतिक सभागृह यांनी हा परिसर युक्त आहे. 2.5 एकराच्या या परिसरात जलपुनर्भरण करण्यात आले आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पही केला आहे. हिरवागार वृक्षांनी, हिरवळींनी सुशोभित आरोग्यदायी प्रसन्न वातावरण कामास स्फूर्ती देते. संस्थेचे हे रूप विकसित करण्यास ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे ते संस्थेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष माननीय अरविंदजी सोनवणे, माननीय ललितभाई शहा, माननीय रमेश कुमारजी राठी, सचिव माननीय रमेशजी बियाणी, सहसचिव माननीय सुरेशजी जैन आणि सर्व पदाधिकारी यांच्या प्रेरणा व पाठबळातून शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे दयानंद कला महाविद्यालय हे एक महाविद्यालय होय. 1961 साली स्वर्गीय माणिकरावजी सोनवणे यांनी आपल्या सहकार्यासोबत ही संस्था स्थापन केली. लातूर ही ग्रामीण भागात या आजूबाजूच्या परिसरात व्यापारपेठ म्हणून ओळखलं जात होतं. शैक्षणिक पुढच्या म्हणजे उच्च शिक्षणासाठी लातूरला काही सुविधा नव्हत्या. हैदराबाद, औरंगाबाद, पुणे येथे विद्यार्थ्याला जावे लागत असं. त्यामुळे त्यावेळेसच्या सर्व व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही संस्था स्थापन केली. आज याला मोठं रूप आलेलं आहे वटवृक्षाचं. 12 ते 13 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, बी फार्मसी, इंटिरियर कॉलेज, लॉ कॉलेज व आर्किटेक्ट कॉलेज असे सर्व सुविधायुक्त हा परिसर 22 एकरचा आहे. 400 मुलींचं हॉस्टेल, 150 मुलांचं हॉस्टेल, मेससह सभागृह आहे. असा सभागृह ह्या परिसरात कुठल्याही संस्थेला असा सभागृह नाही आहे. हे भूषणासह आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नुसतं BA MA होऊन चालणार नाही, तर काही नवीन रोजगार निर्मितीचे जे काही कोर्सेस असतील त्या कोर्सेसला प्राधान्य देऊन पुढच्या काळात आपली योजना आहे. अगदी सुरुवातीपासून संस्था ॲकॅडमिक एक्सलन्सच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूकपणे काम करत आलेली आहे. आता सध्यासुद्धा मग ते वेगवेगळ्या उच्च महाविद्यालयामध्ये ॲकॅडमिक एक्सलन्ससाठी आवश्यक असलेल्या सर्व बैठका तसेच कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीच्या पूर्ण बैठका व्यवस्थितपणे पार पाडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं जे काही शक्य होऊ शकेल त्याबाबत नेहमी प्रयत्नशील राहिलेली आहे. हा ॲकॅडमिक भाग झाला. तसेच स्पोर्ट्सच्या बाबतीतसुद्धा विशिष्ट सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांना बाहेरून कोच बोलवून प्रशिक्षण चांगल्या पद्धतीनं खेळामध्ये त्यांना मिळावं ह्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील राहिलेली आहे. सांस्कृतिक कार्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या बाहेरचे कोच बोलवून चांगल्या पद्धतीनं मग ते ड्रामा असेल, विविध संगीत स्पर्धा असतील, ह्यामध्येही आपल्या महाविद्यालयाने चांगले अचिव्हमेंट केलेले आहे. विद्यापीठ पातळीवर, राज्य पातळीवर आणि नॅशनल पातळीवर सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी प्राइझेस मिळालेले आहेत. ह्या सर्व कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, मी स्वतः, सहसचिव हे नेहमी 3 तास इथं संस्थेच्या ऑफिसमध्ये बसून ह्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे चालू आहेत का नाही याचं मॉनिटरिंग करण्याचं काम
आम्ही नेहमी सातत्याने करत आलेलो आहोत. गेली 50 वर्षे स्वतंत्रपणे कला महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाने आपली ओळख निर्माण केली आहे. महाविद्यालयाची परंपरा पाहता डॉक्टर शिवाजी पाटील, डॉक्टर शिवराज नाकाडे, डॉक्टर द्वारकादास भंडारी, डॉक्टर विभाकर मिरजकर, डॉक्टर वामन पाटील, डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन या सर्व प्राचार्यांचे नेतृत्व महाविद्यालयास लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले माननीय डॉक्टर शिवराज नाकाडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे कुलगुरुपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. तर माननीय डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन हे सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे प्रकुलगुरुपदी विराजमान आहेत. संशोधन कार्य आणि प्राध्यापक व्याख्याते म्हणून ज्यांचे नाव महाराष्ट्रात आदराने घेतले जाते असे आमचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर भूदेव पाटील, डॉक्टर चंद्रभानू सोनवणे, डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर, डॉक्टर AP विठ्ठल, डॉक्टर गोन मग्गिरवार, डॉक्टर TM राव, डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे, डॉक्टर वसंत जगताप, डॉक्टर प्रभाकर गळेगावकर, डॉक्टर रेखा गळेगावकर, प्राध्यापक वसंत जाधव, प्राध्यापक गंगाधर इंगोले, प्राध्यापक कृष्णकुमारजी पुजारी, डॉक्टर सुभाष भिंगे यांचे मोलाचे योगदान महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत आहे. महाविद्यालयात मुलांचे वसतिगृह, जिम तर आहेच, मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत वसतिगृह व सुसज्ज जिम पण आहे. इंडोर खेळांसाठी मोठे प्रशस्त इंडोर स्टेडियमही आहे. महाविद्यालयाच्या संपन्नतेत भर घालणारी बाब म्हणजे 1,00,000 ग्रंथसंपदा असलेले संपन्न अद्ययावत सुविधा वाचन कक्ष असलेले ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाचा उपयोग महाविद्यालयीन विद्यार्थी तर घेतातच, शिवाय परिसरातील संशोधकांसाठीही या ग्रंथालयाचा मोठा उपयोग होतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दयानंद कला महाविद्यालयाने नेहमीच आपले स्थान उंच राखले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने गुणवत्ता शिष्यवृत्तीही दिली जाते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सर्वप्रथम येणाऱ्यास ₹10,000, द्वितीय क्रमांकास ₹7,000 तर तृतीय क्रमांकास ₹5,000 इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. कला महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमात पारंपरिक शिक्षणक्रम असून संस्थेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मी रमणजी लाहोटी, सचिव माननीय रमेशजी बियानी यांच्या कार्यकाळात फॅशन, ॲनिमेशन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हे पदवी विभाग सुरू करण्यात आले. BA फॅशन, BA ॲनिमेशन पदवी घेऊन बाहेर पडलेले जवळपास 100% विद्यार्थी आज स्वतंत्र व्यवसाय उभा करून पायावर उभे आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची विशेष तयारी होते. एकशाखीय महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयातील अनुदानित पदव्युत्तर विभाग आहेत. शिवाय फॅशन, ॲनिमेशन, संगीत, लोकप्रशासन या विषयांचे विनाअनुदानित पदव्युत्तर विभागही महाविद्यालयात आहेत. वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, वृक्ष संवर्धन, वृक्ष निर्मिती असा हा सर्वांगीण उपक्रम राबवून हिरवागार असलेल्या या महाविद्यालयाचे ग्रीन ऑडिट झाले आहे. फायनान्शियल ऑडिट, एनर्जी ऑडिटही केले आहे. न्याक मूल्यांकनात अ दर्जा प्राप्त झालेले दयानंद कला महाविद्यालय लवकरच न्याकच्या तृतीय मूल्यमापनास सामोरे जात आहे. अकॅडमिक ऑडिटमध्ये महाविद्यालयास आउटस्टँडिंग दर्जा प्राप्त झाला आहे. नागरी भागातील आदर्श कॉलेज म्हणूनही महाविद्यालयास गौरव प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महाविद्यालयात सांस्कृतिक, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, इन्क्युबेशन सेंटर, वेध वार्षिकांक अशा विविध विभागांतर्गत वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. महाविद्यालयाच्या वार्षिक अंकास विद्यापीठाचे पुरस्कार लाभले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आनंदवाडी गौर तालुका निलंगा हे ग्राम गेल्या 3 वर्षापासून दत्तक घेतले आहे. या गावात व्यायामशाळा उभी करण्यास
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन यांनी रुपये 5 लाख देणगी दिली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात डॉक्टर संतोष पाटील यांनी महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व केले. सांस्कृतिक विभागाने दरवर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाद्वारे आयोजित युवक महोत्सवात नेहमी विजेते उपविजेतेपद पटकावले आहे. या सांस्कृतिक वातावरणात तयार झालेले विद्यार्थी आज टीव्हीवर विविध माध्यमातून कलावंत म्हणून आघाडी मारणारे ठरले. पुढेही ही परंपरा राखली जाते. कबड्डी, बॅडमिंटन या खेळांद्वारे राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. दयानंद शिक्षण संस्थेने क्रिकेटसाठी तयार केलेले मैदान ही तर महाराष्ट्रात उल्लेखनीय बाब होय. महाविद्यालयातीलच नव्हे तर लातूर परिसरातील क्रिकेटवीरांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तयारी करण्यास हे मैदान उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणारे इन्क्युबेशन सेंटर महाविद्यालयात आहे. व्यावसायिक कौशल्यासाठी कार्यशाळा, कॅम्पस मुलाखती, नव्या उद्योजक निर्मितीस प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन असे उपक्रम या केंद्राद्वारे होतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयाने भारत पढे ऑनलाईन या शासन उपक्रमास प्रतिसाद देत ऑनलाईन अध्यापन, परीक्षा, मूल्यमापन, निरोप समारंभही घेतले. ICTचा वापर करून विद्यार्थ्यांना अद्ययावत पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य अभंग चालू ठेवले आहे. भविष्यात ई-लर्निंग डिजिटल स्टुडिओ करण्याचे ठरले आहे. विद्यार्थी घडवत असतानाच माणुसकीचे मूल्य जपणारे समाजसेवेचे कार्यही महाविद्यालय करते आहे. कोरोनाच्या या काळात मास्क निर्मिती व वाटप, सॅनिटायझरचे वाटप केले. विद्यार्थी पालक मनोबल संवाद साधून विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनोबल राखले. या काळात प्राध्यापकांनी ऑनलाईन अध्यापन करत, मनोबल संवाद करत आपले संशोधनही सुरू ठेवले. त्याचा संशोधन विशेषांक रॅडियन्स प्रकाशित करण्यात आला. मूल्य संवर्धन, माहिती ज्ञान, कलागुण विकसित करणारे असे वैविध्यपूर्ण उपक्रम महाविद्यालयात सुरू असतात. एक संवेदनशील, जबाबदार माणूस घडविण्याचे कार्यच या माध्यमातून होते. या सर्व वाटचालीत महाविद्यालयाची धुरा सांभाळणारे, महाविद्यालयाचे अत्यंत उत्साही, माणुसकी जपणारे प्रभारी प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड. माझा नमस्कार. दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय लातूर महाविद्यालयाचं कामकाज संस्थेचे आदरणीय अध्यक्ष लक्ष्मी रमणजी लाहोटी आणि संस्थेचे सन्माननीय सचिव रमेशजी बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय कार्यरत आहे. कला महाविद्यालय हे एकमेव अशा स्वरूपाचं महाविद्यालय आहे की या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला चालना देणाऱ्या विविध ॲक्टिव्हिटीज या महाविद्यालयामध्ये चालतात. महाविद्यालयामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत ते BA ॲनिमेशन, BA फॅशन आणि ड्रेस डिझाईन आणि BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यासारखे विषय या महाविद्यालयातून शिकवले जातात. या महाविद्यालयामध्ये काम करणारे प्राध्यापक हे उच्च विद्याविभूषित आहेत.
कदाचित दयानंद कला महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय असेल की ज्या महाविद्यालयामध्ये एक शाखीय असून देखील जवळपास 6 प्राध्यापक प्रोफेसरपदी त्यांची निवड झालेली आहे आणि 99% कार्यरत प्राध्यापक हे PhD धारक आहेत आणि त्याच्यातले बहुतांश प्राध्यापक हे संशोधन मार्गदर्शक आहेत. या महाविद्यालयामध्ये खेळ, सांस्कृतिक स्पर्धा परीक्षा यासारख्या बाबीकडे विशेष लक्ष दिलं जातं. त्यामुळं आपण आपल्या पाल्यांना महाविद्यालयामध्ये इयत्ता 11वीसाठी आणि BA प्रथम वर्षासाठी आणि तसेच MA प्रथम वर्षासाठी दयानंद कला महाविद्यालयामध्ये प्रवेश द्यावा अशा प्रकारची मी आपणा सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो. धन्यवाद. अनुभवी तज्ज्ञ समर्पण भावना असणारे प्राध्यापक वृंद एकदिलाने या ज्ञानवृक्षाचे सिंचन करतात. अभिमानाची बाब म्हणजे 6 प्रोफेसर, 95% प्राध्यापक PhD पदवी प्राप्त असून 10 प्राध्यापक संशोधन मार्गदर्शक आहेत. महाविद्यालय, विद्यापीठ, UGCच्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक समित्यांचे सदस्य असणारे प्राध्यापक अभ्यासक्रम रचना, परीक्षा पद्धती, परीक्षा व मूल्यमापन, साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देतात. विद्यार्थ्यांना घडविण्यात दयानंद कला महाविद्यालयाच्या या कुटुंबातील प्रत्येक सदस्य समर्पण भावना ठेवतो. किंबहुना या भक्कम खांद्यावरच महाविद्यालयाची यशाची कमान उभी आहे. महाराष्ट्रातील अनेक भागातून, विशेषतः मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येथे प्रवेशासाठी उत्सुक असतात. आम्हीही नवी स्वप्ने उमेद घेऊन येणाऱ्या नव्या दमाच्या या विद्यार्थी मित्रांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत. आमची पदवी प्रथम वर्ष वर्गाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपला प्रवेश निश्चित करण्यास विलंब करू नका. धन्यवाद.